कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। जसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। मी अनेक ठिकाणी पोहोचलो, अनेक ठिकाणी गेलो, काही रोड शो मध्ये देखील गेलो, काही सभांमध्ये देखील गेलो, पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता। गेले अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोहोचली। यांच्याकडे गेलो होतो, आपल्या चाकणला, पंचर, त्र्यंबक, इकडे काय नव्हतं, चंद्रपूरला पण आलो, भद्रावती, चंद्रपूर, पालघर, उमरगा, महाराष्ट्र, शाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं। शाजी बापू एकदम ओके सगळं आणि आहे कोकणामध्ये तर वन साइड झालं सगळं। उत्तर महाराष्ट्र आला, धाराशिव, शिवनेरी, योगेश दादा 21-0 चांदा ते बांधा। आता अशी संघटना पुढे बांधायची आहे मजबूतीने, याची पुनरावृत्ती आपण साहेब तोरवी 40 नगरसेवक आणले, 2 नगराध्यक्ष नावं घेत नाही, थोड्या वेळाने सगळ्याची नावं घेऊ आपण। आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ आणि मोठं नाव एकच घ्या, मोठं नाव एकच घ्या। एवढं किशोर भाऊ दराडे यांनी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठ्या फरकाने निवडून आणले 10 नगरसेवक। आणि म्हणून सगळ्यांना शांत राहा, शांत। नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन, प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका आणि म्हणून जनता या ठिकाणी खाली वाचा ना। आता की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं, बरोबर आहे? आणि मी नेहमीच सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता। आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। अरे पोटदुखी किती पोटदुखी। अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही, घटनाबाह्य त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार। अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं। मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल। मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता, मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलो। झोपलं तर कसं चालेल? आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार। आणि म्हणून हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला, हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून तुम्ही देखील, माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे। शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो,
एका एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात आणि त्यावेळेस ताणभूक विसरून ते काम करतात. कुणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात. आणि मला कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे. बघा, हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे. सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहे. हे आपलं वैभव आहे आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती. शोभा तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहे आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाहीये. आणि म्हणून माझी इच्छा, अपेक्षा एवढीच असते की जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी यशेने लढलं पाहिजे.